विद्यार्थी मित्र हो नमस्कार. आज आपण या व्हिडिओ तासिकेमध्ये व्यसनाधीनतेची कारणे या भागाचा विचार करत आहोत. मागील तासिकेमध्ये आपण व्यसनाधीनतेच्या बाबतीमध्ये पाहिलेलं आहे आणि ही व्यसनाधीनता मादक द्रव्याच्या बाबतीमध्ये असू शकते किंवा ही व्यसनाधीनता मोबाईलच्या माध्यमातून असू शकते किंवा आंतरजाल किंवा इंटरनेटच्या माध्यमातून असू शकते. अंमली पदार्थाचं सेवन किंवा मादक द्रव्याचं सेवन ही एक व्यसनाची समस्या मानली जाते. परंतु जो भ्रमणध्वनी आहे किंवा आंतरजाल आहे, ज्याला आपण इंटरनेट किंवा मोबाईल असं म्हणतो, या मोबाईलचे दुष्परिणाम सुद्धा व्यक्तीवर घडून येत असतात, मानवी आयुष्यामध्ये घडून येत असतात. आणि त्यामुळे मग काय होतं की त्याचा भ्रमनिराश किंवा इतर ज्या समस्या आहेत त्या समस्या आपल्याला त्याच्या आयुष्यामध्ये पाहायला मिळतात. अनेक प्रकारचं विचलित होणे, डिस्टर्ब होणे, त्याची मनस्थिती बिघडणे किंवा अन्य असे अनेक दुष्परिणाम आपल्याला पाहायला मिळतात की ज्यामुळे काय होतं की त्याचं आयुष्य जे असतं त्या आयुष्यावर विपरीत वाईट परिणाम त्या मनुष्याला भोगावे लागत असतात. तुम्हाला एक कृती करायची आहे, ती कृती म्हणजे वर्गामध्ये चर्चा घडून आणायची आहे किंवा आंतरजालाचे आणि भ्रमणध्वनीचे मानवी आयुष्यावर कोणकोणते परिणाम होत असतात, चांगले परिणामही आपल्याला सांगायचे आहे आणि वाईट परिणाम किंवा दुष्परिणामही आपल्याला सांगायचे आहे. या ठिकाणी दुष्परिणाम आपल्याला अभ्यासायला आहे, परंतु मोबाईलचे दोन्ही प्रकारचे परिणाम जर आपण शोधले तर आपल्याला कोणते परिणाम जास्त आहेत याचा आपल्याला विचार करता येईल किंवा तुलना करता येईल. आजच्या तासिकेमध्ये आपण व्यसनाधीनतेची कारणे बघत आहोत. प्रत्येक प्रकारच्या व्यसनाधीनतेमागे काही ना काही कारणं असतात. मनुष्य व्यसनाधीन का होतो, व्यसनाच्या अधीन का जातो, याला काही कारणे असतात. आपण काही किंवा सर्व प्रकारच्या व्यसनाधीनतेला जबाबदार असणाऱ्या कारणांचा विचार करणार आहोत. काही जी व्यसनाधीनता असते त्याचा आपण विचार करणार आहोत किंवा सर्व जी व्यसनाधीनता आपल्याला समाजामध्ये दिसून येते त्याची कारणं काय असेल याचा आपण विचार करणार आहोत. त्यामध्ये पहिलं कारण आपल्याला सांगता येतं ते म्हणजे व्यक्तिगत कारण. त्याचे अनेक प्रकारचे व्यक्तिगत कारणं असू शकतात की ज्यामुळे तो व्यसनाधीनतेकडे वळलेला असतो, त्याच्यामध्ये व्यसनाधीनता आलेली असते. व्यसनाधीन अवस्थेपर्यंत पोहोचण्याची ही कारणं त्याची वैयक्तिक असू शकतात. सहजासहजी व्यक्ती व्यसनाच्या आहारी जाईल असं आपल्याला म्हणता येत नाही. सहजासहजी व्यक्ती व्यसनाच्या आहारी जात नाही किंवा जाणीवपूर्वक हे घडत नाही. या अवस्थेमध्ये पोहोचण्यासाठी काही काळ जावा लागत असतो. त्वरित जर समजा एखाद्या व्यक्तीने पहिल्यांदाच दारू प्याली किंवा मादक पदार्थाचं सेवन केलं तर त्याच वेळेस तो त्याच्या आहारी जातो किंवा व्यसनाधीन होतो असं आपण म्हणू शकत नाही. जेव्हा तो या मादक पदार्थाचं सेवन करत राहतो आणि मग त्याला सवय जडलेली असते तेव्हा तो व्यसनाधीन होतो. काही प्रसंगी कारणांमुळे मद्यसेवन करणारी व्यक्ती हळूहळू मद्यपी बनत असते, दारुडी बनते. दारू पीत राहणे त्यामुळे मग हळूहळू मग ती जी व्यक्ती असते मद्यपी बनते किंवा दारुड्या म्हणून ओळखला जातो. त्याची जी वैयक्तिक कारण आहे, ही वैयक्तिक कारणांमुळे तो या व्यसनाच्या आहारी जातो, हे आपल्याला या ठिकाणी आवर्जून सांगावं लागेल. त्यानंतर दुसरं एक कारण या व्यसनाधीनतेचं सांगितलं जातं ते म्हणजे समवयस्क मित्र मैत्रिणींचा दबाव. व्यक्ती किंवा मनुष्य ज्या मित्रमैत्रिणींमध्ये राहतो ते मित्रमैत्रिणी कशा आहेत किंवा कसे आहेत
यावर व्यसन अवलंबून असते किंवा व्यसनाधीनता अवलंबून असते. जर चांगल्या विचारांचे असेल, समवयस्क मित्रमैत्रिणी, तर मनुष्य व्यसनाच्या आहारी जाणार नाही. परंतु समवयस्क मित्रमैत्रिणी जर समजा व्यसनाधीनतेकडे वळलेले असतील, तर मग अशा वेळेला मग काय होतं की ही जी काही मित्रमंडळी आहे, ही मित्रमंडळी आपल्याला सुद्धा आग्रह करायला लागतात आणि मग आपण सुद्धा त्या व्यसनाधीनतेकडे वळताना दिसून येतो. एखादी सवय स्वीकारण्याबद्दल प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष जेव्हा मित्रमैत्रिणींकडून दबाव येऊ शकतो, तेव्हा मनुष्य व्यसनाच्या आहारी जाताना दिसतो. विद्यार्थी दशेमध्ये हे जास्तीत जास्त घडून येत असते, परंतु त्यासाठी वयाचं बंधन राहत नाही. कोणत्याही वयामध्ये व्यक्ती समवयस्कांच्या दबावाखाली आल्यामुळे व्यसनाधीन होऊ शकते. तुम्ही जर समजा तुमचे जे दारुडे मित्रमैत्रिणी जर समजा असतील, त्यांच्या जर सोबत राहिले, तर मग ती जी व्यक्ती असते ती आपल्याला एकदा घेऊन बघणं किंवा एकदा व्यसनाच्या आहारी जर आपण जर घ्यायला लागलो की आपण हळूहळू मग तो त्या आहारी जातो आणि मग व्यसनाधीन होतो. म्हणजे समवयस्क आपल्या वयाच्या जी काही मित्रमैत्रिणी असतात, त्यामुळे काय होतं की त्याच जे व्यसन आहे ते व्यसन आपल्याला लागतं. मित्रासोबत जर सिगरेट किंवा ड्रग्ज जर समजा ओढले, एखादी मित्र जर ड्रग्ज घेणारा असेल किंवा सिगरेट पिणारा जर असेल, तर तो आपल्याला काय म्हणतो, घेऊन बघ ना, एकदा पिऊन पाहायला काही हरकत आहे का, असं जेव्हा वारंवार तो म्हणतो तेव्हा आपल्यालाही असं वाटायला लागतं की ठीक आहे, एकदा घेतल्याने काय होणार. हळूहळू आपण मग सुद्धा त्या सिगरेटच्या किंवा ड्रग्सच्या आहारी जातो किंवा मादक पदार्थाच्या आहारी जातो, दारूच्या आहारी जातो आणि यातून मग आपल्याला व्यसन जडत असते, आपण व्यसनाधीन होत असतो. तिसरं एक कारण सांगितलं तर ते म्हणजे सामाजिक प्रतिष्ठा. काही व्यसनांना ठराविक वर्तुळांमध्ये सामाजिक प्रतिष्ठा लाभलेली असते. ती व्यसने करताना व्यक्तीला आपल्या प्रतिष्ठित सामाजिक वर्तुळामध्ये स्थान मिळालेलं आणि त्यामुळे स्वतःचा सामाजिक दर्जा उंचावला आहे असं त्यांना वाटू लागतं आणि त्याचं प्रदर्शन करण्यासाठी त्या विवक्षित वर्तुळातील लोक ज्या प्रकारचं व्यसन करतात, तेच व्यसन ही व्यक्तीही करू लागते, आपणही करू लागतो. जसं एखाद्या वेळी काय होतं की एखादी जी वस्तू असते ती वस्तू जर आपण जर सेवन केली, तर त्यामुळे सामाजिक दर्जा उंचावला जातो असं आपल्याला वाटायला लागतं, भासू लागतं. वास्तविक पाहता व्यसनाच्या ज्या काही वस्तू असतात त्यामुळे सामाजिक दर्जा उंचावला जात नाही, पण त्या व्यक्तीला असं वाटायला लागतं की यातून आपल्याला सामाजिक दर्जा प्राप्त होईल आणि मग व्यक्ती काय करतो की त्या वस्तूच्या आहारी जातो किंवा त्या व्यसनाच्या आहारी जातो. अशा पदार्थाचं सेवन केलं जात असतं. म्हणजे हाय लेवलची दारू पिणे, म्हणजे जे इंग्लिश किंवा वेगवेगळ्या उच्च दर्जाच्या ज्या काही दारू आहेत त्या दारू पिणे, या गोष्टी एखाद्या वर्तुळामध्ये आवश्यक समजल्या जात असतात आणि इतरांप्रमाणे न वागल्यास आपण एकटे पडण्याची शक्यता असते. आपण ज्या क्षेत्रामध्ये राहतो, ज्या लोकांमध्ये राहतो, ते लोक जर समजा अशा प्रकारची उच्च प्रतीची दारू जर समजा पित असेल आणि आपण पित नसेल, तर मग आपण एकटं पडायला लागतो आणि मग अशा वेळेला मग काय होतं की इतरांकडून सुद्धा एक आपल्याकडे तिरस्कृतपणे बघण्यासारखं
संबंधी किंवा तिरस्कृत नजरेने आपल्याकडे पाहिलं जातं. आणि मग अशा वेळेला आपण सुद्धा मग काय करतो की इतरांप्रमाणे त्या संगतीमध्ये व्यसनाधीनतेकडे ते वळतो, व्यसनाधीनतेकडे वळायला लागतो आणि हळूहळू मग आपण सुद्धा व्यसनाधीन होतो. त्यानंतर चौथं कारण सांगितलं तर ते म्हणजे स्वचे पुष्टीकरण. या व्यसनाची लक्षणे विशेषत्वाने सामाजिक माध्यमांवर जरुरीपेक्षा जास्त रेंगाळणाऱ्या व्यक्तींमध्ये दिसू शकतात. उदाहरण घेतो म्हटलं तर स्नॅपचॅट असेल, फेसबुक असेल, ट्विटर असेल इत्यादी जी माध्यम आहे, या माध्यमांवरील सततची उपस्थिती व्यक्तीसाठी स्वतः खूप महत्वाची व्यक्ती असल्याचा आभास उत्पन्न करते. सध्या सेल्फायटिस नावाच्या एका मानसिक अस्वास्थ्याच्या लक्षणाचा खूप प्रसार झालेला आहे. याचा अर्थ असा की जिथे म्हटलं तिथे जाणे, आपली सेल्फी काढणे, आपली फेसबुकवर अपलोड करणे आणि मग त्यातून मग त्याला असं वाटायला लागतं की आपण काय केलं, आपली किती हुशारी मारली, आपण किती मोठी हुशारी मारत आहोत. आणि यातून मग सेल्फी सिंड्रोम याकडे आपण वळतो. याला सेल्फायटिस असं म्हटलं जात असतं. हे एक मानसिक अस्वास्थ्यपण आहे. त्याचप्रमाणे अनेक प्रकारचे जे काही स्नॅपचॅट असतात त्या चॅटवर आपण चॅटिंग करत राहतो, फेसबुकवर चॅटिंग करत राहतो, फेसबुकवर आपले जे काही फोटोज असतात ते अपलोड करत राहतो, ट्विटरवर आपलं मत व्यक्त करत राहतो. यातून मग आपल्याला असं वाटायला लागतं की आपण काहीतरी करत आहोत. मग ते जर नाही केलं तर आपल्याला करमत नाही. म्हणजे मोबाईल किंवा इंटरनेटवर सातत्यानं राहण्याची एक सवय लागते. आणि जर समजा आपण जर त्याशिवाय जर समजा राहिलो तर आपल्याला बेचैन वाटायला लागतं. याचं व्यसन जड. किंवा मादक द्रव्याच्या बाबतीमध्ये जर आपण जर पाहिलं तर आपल्याला असं म्हणता येतं की मादक द्रव्याचं जे व्यसन आहे ते व्यसन केल्यामुळे व्यक्तीला असं वाटायला लागतं की नाही, मादक द्रव्याचं व्यसन जर केलं तर आपल्याला लोक घाबरतात, लोकांवर आपली छाप पडेल. आणि यातून मग स्वचे पुष्टीकरण करण्याचं कार्य केलं जातं. स्वचं पुष्टीकरण केलं जातं. स्वतः आपण किती ग्रेट आहोत, आपण किती मोठे आहोत, आपण इतरांपेक्षा एक हटके आहोत, वेगळे आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न या व्यसनाच्या माध्यमातून केला जात असतो. किंवा या मोबाईलच्या माध्यमातून किंवा इंटरनेटच्या माध्यमातून सुद्धा केला जात असतो. किंवा मादक द्रव्य, मादक पदार्थाच्या माध्यमातून सुद्धा, सेवनाच्या माध्यमातून सुद्धा करण्यात येत असतो. सेल्फी काढणे हा एक प्रकारचा एक छंद लोकांचा होऊन गेलेला आहे. मी मागच्या वेळेला सांगितलं होतं की एखाद्या गटाराजवळ जाणे आणि सेल्फी काढणे, तो फेसबुकवर म्हणा, व्हॉट्सअपवर म्हणा, स्नॅपचॅटवर म्हणा किंवा ट्विटरवर आपण काय करतो, अपलोड करतो. ही एक सवय जडलेली असते. आणि यातून मग स्वचं पुष्टीकरण करण्याचा प्रयत्न केला जात असतो. त्यानंतर पाचवं एक कारण सांगितलं जातं ते म्हणजे मानसिक अवस्था. व्यक्ती व्यसनाधीन होण्यासाठी अनेक मानसिक कारणं जबाबदार आहेत. आणि हे जे मानसिक कारण आहेत ते मानसिक कारणांमुळे काय होतं, व्यसनाधीनतेकडे वळत असतो. व्यसनाधीनतेकडे जात असताना पाहतो. उदाहरण घेतो म्हटलं तर त्यांच्यामध्ये न्यूनगंड निर्माण होताना दिसून येते. किंवा त्यांच्यामध्ये कनिष्ठ श्रेष्ठ अशा प्रकारचा गंड निर्माण होत असतो. म्हणजे आपण कुठेतरी मागे आहो, आपण कुठेतरी मागास आहो, अशा प्रकारची भावना निर्माण होते. आणि यातून मग मानसिक असुरक्षितता
वाटायला लागते, भीती वाटायला लागते, मनामध्ये अस्वस्थता निर्माण होत असते, नैराश्याची भावना निर्माण होत असते, मन हे निराशाजनक निर्माण होत असतं आणि मग अपयशाची भावना आपल्या मनामध्ये येते आणि मग शेवटी मग आपण एकटे वागायला लागतो, राहायला लागतो. एकटेपणा किंवा एकलकोंडेपणा आपल्यामध्ये निर्माण होत असतो आणि मग आपल्याला एकलकोंडेपणामुळे काय होतं की आपल्याला बेचैनी निर्माण होते. यातून मग आपण काय करतो, व्यसनाधीनतेकडे वळतो. मग हळूहळू आपण व्यसन करायला लागतो. जसं मोबाईलमध्ये एकटं राहिलं की आपण काय करतो, मोबाईल ऑन करतो, मोबाईलमध्ये चॅटिंग करणे किंवा इतर इंटरनेटच्या माध्यमातून आपण आपलं जे एकटेपण आहे ते घालवतो. किंवा अनेक जे काही लोक असतात ते मादक द्रव्याचं, अंमली पदार्थाचं सेवन करताना दिसून येतात. याचा अर्थ असा की मानसिक अस्वास्थ्य यामुळे काय होतं की व्यक्ती व्यसनाधीनतेकडे वळतो. ही एक मानसिक अवस्था असते. यानंतर 6वं एक कारण सांगितलं तर ते म्हणजे व्यक्तिगत आयुष्यात एखादी मार्गदर्शक आदर्श व्यक्तीचा अभाव हे एक कारण असतं. आपण जे आयुष्य जगतो त्यामध्ये एखादी मार्गदर्शक व्यक्तीच किंवा मार्गदर्शक जी व्यक्ती असते त्या व्यक्तीचा आपण आदर्श समोर ठेवत नाही, याचा अभाव असतो. ज्या व्यक्तीपुढे मोठे होताना तिला आदर्श वाटावी अशी व्यक्ती तिच्या समोर नसते आणि ती व्यक्ती आसपासच्या व्यक्तीच्या वागण्यातील व्यक्तित्व विकासाला मारक किंवा व्यक्तित्व विकास जो असतो तो विस्कटण्यास कारणीभूत होणारी वर्तणूक आत्मसात करतात. जर आपल्यासमोर जर समजा काही जर उद्दिष्ट नसेल किंवा आदर्श, कुणाचा आदर्श जर नसेल तर आपण बेतोलपणे वागण्याचा प्रयत्न करतो, राहण्याचा प्रयत्न करतो. नाही, आपल्याला अमुकाप्रमाणे राहायचं आहे, अमुक व्यक्ती हा आपला आयुष्यातील आदर्श आहे, असं जर असेल तर आपण ती व्यक्ती ज्या पद्धतीने राहते त्या पद्धतीने राहण्याचा प्रयत्न करतो. ती व्यसनाधीनतेकडे वळणार नाही, कारण तिचा जो आदर्श आहे, त्या व्यक्तीचा जो आदर्श आहे, हा आदर्श काय असतं की त्या व्यसनाधीनतेकडे किंवा मादक द्रव्याचं सेवन असेल किंवा इतर जे काही त्याच्यातले जे चांगले गुण असतात ते घेण्याचं कार्य करते आणि मग व्यक्ती व्यसनाधीनतेकडे वळत नाही. परंतु एखाद्याच्या आयुष्यामध्ये मार्गदर्शक आदर्श असणारी व्यक्ती जर नसेल किंवा त्याचे आदर्श जर समजा एखादा व्यसनाधीन व्यक्ती जर असेल तर तो तशा पद्धतीने वागेल. अशा प्रकारे या व्यसनाधीनतेची किंवा व्यसनाची जी कारणं आहेत ती कारणं स्पष्ट करता येतात. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे ते म्हणजे व्यसनाधीनतेचा परिणाम. आता व्यक्ती व्यसनाधीन जर समजा झाली तर त्यामुळे काय होतं की वेगवेगळे परिणाम व्यक्तीच्या जीवनावर होत असतात आणि हे परिणाम जर आपण पाहिलं तर पहिला परिणाम या व्यसनाधीनतेचा आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे मानसिक परिणाम. व्यसनाधीनतेमुळे काय होतं की मानसिक परिणाम घडून येत असतात, मानसिक परिणाम व्यसनाधीनतेमुळे होत असतात. कोणत्याही प्रकारच्या व्यसनाधीनतेचं कारण जर पाहिलं तर एक मानसिक परिणाम हे सांगता येतं. ज्या व्यसनाधीन व्यक्ती असतात त्या मद्य, मादक पदार्थ, औषधे, आंतरजाल किंवा इंटरनेट, भ्रमणध्वनी किंवा मोबाईल, सामाजिक माध्यमे यावर अवलंबून राहू लागतात. याचं जे व्यसन आहे ते व्यसन या व्यक्तींना लागलेलं असतं. त्याच्यामध्ये
त्याच्या प्रत्येक संदेश किंवा फोटोसाठी किती लाईक्स मिळतात, किती कॉमेंट्स आलेले आहे, किती हिंट्स मिळाल्या आहे, हे तो सातत्याने बघायला लागतो. आपण जी पोस्ट किंवा एखादी जर समजा आपली जे काही चित्र असेल किंवा आपला फोटो जेव्हा पोस्ट करतो ते वारंवार आपण बघत राहतो की आपल्याला किती लाईक्स मिळाल्या, किती कॉमेंट्स आलेले आहे, किती हिंट्स आपल्याला मिळालेले आहे. आणि मग तो काय करतो की या लाईक्स न पाहत राहतो. या पोस्टवर आपल्याला लाईक्स मिळेल, त्या पोस्टवर लाईक मिळेल, त्या पोस्टवर लाईक्स मिळेल, त्या पोस्टवर आपल्याला कॉमेंट्स मिळेल, असं त्याला वाटायला लागतो. आणि सातत्यानं मग तो इंटरनेटच्या माध्यमातून किंवा मोबाईलच्या माध्यमातून त्या जगतामध्येच राहतो. त्याला तेच त्याला त्याच्यासमोर दिसते. आणि यामुळे मग काय होतं की तो त्या व्यसनाधीनतेकडे वळतो. त्याची मानसिकता इतरांकडे राहत नाही, आपल्याला कॉमेंट्स किती मिळाल्या याकडेच त्याची मानसिकता असते, आपल्याला लाईक किती मिळाल्या याकडेच त्याची मानसिकता असते. आणि यामुळे काय होतं की त्याच्या मनावर परिणाम होत असतात. सोबतच मादक द्रव्याचं सेवन असेल किंवा अंमली पदार्थाचं जे सेवन आहे ते सेवन केल्यामुळे त्याची व्यक्तीची मानसिकता बिघडते. कधी कधी तो पागलासारखा सुद्धा वर्तन करायला लागतो. मादक द्रव्याचं सेवन केल्यानंतर तो त्याची जी नशा असते ती उतरली की पुन्हा तो सेवन करतो, पुन्हा नशा उतरली की पुन्हा सेवन करतो. आणि याचे परिणाम म्हणून मग त्याच्या मानसिकतेवर होत असतात. त्याची मानसिकता बिघडते आणि मग कधी कधी तो पागल व्यक्तीसारखा करायला लागतो, त्यांचं मानसिक संतुलन बिघडायला लागतं. दुसरा परिणाम आपल्याला सांगता येतो तो म्हणजे कुटुंबावर होणारा परिणाम. आता कुटुंबावर सुद्धा काय होतं की परिणाम होतो. या व्यसनाधीनतेचा कुटुंबावर फार मोठ्या प्रमाणात परिणाम होतो. आणि हा परिणाम झाल्यामुळे काय होतं की कुटुंब सुद्धा या परिस्थितीमध्ये उद्ध्वस्त होताना दिसून येतं. व्यसनाधीनता ही फक्त तरुण वयोगटातील व्यक्तींची नसून ती सर्व वयोगटामध्ये पाहण्यास मिळते. मग लहान मुलं असतील, तरुण मंडळी असतील, प्रौढ व्यक्ती असतील किंवा म्हाताऱ्या व्यक्ती असतील, या सर्व वयोगटामध्ये ही समस्या पाहायला मिळते. व्यसनाधीन जो मनुष्य आहे हा संपूर्ण कुटुंबासाठी एक क्लेशदायक असतो, त्रासदायक असतो. त्याचं जे वागणं असतं ते कुटुंबाला त्रासदायक असतं. ते कौटुंबिक हिंसेला कारणीभूत होऊ शकतं. एखादा व्यक्ती जर मादक द्रव्याचं सेवन करून आला, दारू पिऊन आला किंवा चरस असेल, गांजा असेल, ब्राऊन शुगर असेल, तो जर समजा सेवन करून जर आला, त्यानंतर मग काय होतं की तो आल्यानंतर घरी आपल्या मुलाबाळांना मारझोड करतो, त्रास देतो. तिच्याकडे जर पैसे नसेल तर तो आपल्या पत्नीला मारझोड करून तिच्याकडून पैसे नेतो. तिच्याकडे असणारे जे काही दागदागिने असेल ते दागदागिने बळकावून तो विकून टाकतो. त्याचा कुटुंबाला तर फायदा होतच नाही, परंतु उलट असा त्रास कुटुंबावर होतो आणि कौटुंबिक हिंसेला तो कारणीभूत होऊ लागतो. भ्रमणध्वनीचं जे व्यसन आहे ते व्यसन जर जडलेलं असेल, व्यसन जर लागलेलं असेल तर त्यांना संवादाच्या अभावी एकाकी वाटायला लागतं. एखादी जर आपल्याकडे भ्रमणध्वनी असेल आणि आपल्याला एखाद्या वेळेला जर समजा एकटं जर राहायचं जर झालं तर आपण काय करतो, भ्रमणध्वनीवर चॅटिंग करतो, बोलत राहतो, इंटरनेटवर आपण काहीतरी करत राहतो. आणि जर समजा एखादी मोबाईल जर नसेल किंवा इंटरनेट सुविधा जर नसेल तर अशा वेळेला अशा व्यक्तीला मग काय होतं की एकटं वाटायला लागतं, एकाकी वाटायला लागतं.
त्याला कुणाच तरी सोबत संवाद करावंसं वाटतं, नाहीतर बेचैन होतं. आणि या संवादाच्या अभावामुळे कुटुंबातील सदस्यांना प्रेमाला भुकेले गौण आणि उपरे असल्याची जाणीव होऊ लागते. जर समजा आपण जर कुणाशी बोललो नाही तर गौण आणि उपरे असल्याची जाणीव होऊ लागते. आपणच कुठेतरी आपल्याला हीन समजायला लागतो, मागास समजायला लागतो. असे लोक प्रेमाचे भुकेलेले असतात. हा जो परिणाम आहे, हा परिणाम या बाबतीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो, म्हणजेच कुटुंबावर होणारा परिणाम आपल्याला दिसतो. त्यानंतर तिसरा एक परिणाम आपल्याला सांगता येतो, तो म्हणजे आरोग्यावर होणारा परिणाम. या व्यसनाधीनतेचा आरोग्यावर सुद्धा परिणाम होतो. त्याचं शारीरिक स्वास्थ्य बिघडू लागतं, मानसिक स्वास्थ्य बिघडू लागतं, त्याच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होतं. व्यक्तीमधील जो काही तणाव असतो तो वाढायला लागतो, त्याला अस्वस्थ वाटायला लागतं, त्याच्यामध्ये चिडखोरपणा निर्माण होत असतं, ती व्यक्ती आक्रमक स्वरूपाची बनत असते. त्याचा दुष्परिणाम त्या व्यक्तीबरोबरच कुटुंबालाही भोगावा लागतो. कुटुंबाच्या सदस्यांवर सुद्धा याचा परिणाम होतो. म्हणजेच आरोग्यविषयक परिणाम आपल्याला या व्यसनाधीनतेचे पाहायला मिळतात. त्यानंतर पुन्हा चौथा एक परिणाम सांगता येतो, तो म्हणजे कामावर होणारा परिणाम. व्यसनाधीनतेच्या आहारी गेल्यामुळे कामावर त्याचा परिणाम होत असतो. व्यसनाधीनतेच्या प्रकारामुळे कामाशी बांधिलकी जी त्याची असते त्यापासून तो तुटतो. तो कोणत्याही प्रकारचं कामकाज करत नाही, फक्त व्यसनाची आहारी जाताना दिसतो. त्याची कार्यक्षमता कमी होते, शारीरिक कमजोरी वाढायला लागते, लैंगिक छळ किंवा अत्याचार करण्याची प्रवृत्ती त्याच्यामध्ये निर्माण होते, दुर्बलांना छळण्याची प्रवृत्ती त्याच्यामध्ये येते, एकाग्रता करण्याची असमर्थता त्याच्यामध्ये निर्माण होत असते, आणि वाढलेला दुराग्रहीपणा आणि कामाचा घटता आलेख हे दुष्परिणाम त्याच्यामध्ये दिसू लागतात. कमीत कमी काम करणे आणि दुसऱ्याला जास्त त्रास देणे असा दुराग्रहीपणा त्याच्यामध्ये वाढतो. सोबतच पाचवं एक परिणाम सांगता येतो, तो म्हणजे आर्थिक परिणाम. व्यसनाधीन व्यक्ती कोणतंही काम करत नाही आणि त्याला मात्र काय होतं की व्यसन जडलेलं असतं. कोणतंही व्यसन हे आर्थिक संकटाकडे नेणारं असतं. कारण व्यसनाधीन ज्या व्यक्ती असतात, या व्यक्ती व्यसनामध्ये पूर्ण इन्व्हॉल्व झालेले असतात आणि संबंधित सर्व ज्या गरजा आहेत त्या गरजा पुरवण्यासाठी खूप पैसा खर्च करावा लागतो. ड्रग्सचा व्यापार जगभर चालतो. व्यसनमुक्तीचे उपचारही प्रचंड खर्चिक असतात. आणि मग यामुळे काय होतं की त्याचा आर्थिकतेवर परिणाम होतो. तो काम करत नाही आणि मात्र व्यसन पूर्ततेसाठी त्याला खर्च करावा लागतो. याचा ताण त्याच्या आर्थिकतेवर येतो. सहावं एक आपल्याला परिणाम सांगता येतो, तो म्हणजे एकाकीपणा. व्यसनाधीन व्यक्ती बहुतेक वेळा एकलकोंड्या असतात, एकट्या राहताना दिसून येतात. आणि या एकट्या राहत असल्यामुळे काय होतं की त्यांच्यामध्ये एकलकोंडेपणा निर्माण होत असतो, समाजामध्ये त्या मिसळत नाही. उदाहरण जर घेतो म्हटलं तर आपल्याला असं म्हणता येतं की प्रमाणाबाहेर केलेले गेमिंग, यूट्यूबवरील चित्रपट, व्हॉट्सअपवरील विनोदाची देवाणघेवाण इत्यादीमुळे इतरांबरोबरचा आणि वास्तव जगाबरोबरचा प्रत्यक्ष संबंध सुटू लागतो. तो एकटाच राहतो आणि तो मोबाईलमध्येच खुश असतो.
एखादी व्यक्ती मादक द्रव्याचं सेवन करत असेल तर त्याला कोणीही आपल्यासोबत ठेवत नाही, किंवा त्याला कोणीही आपल्या बरोबर ठेवत नाही, आणि म्हणून मग तो एकटा राहतो. त्याची मित्रमंडळी तुटत असतात, मित्रमंडळी सुद्धा त्याला जवळ करत नाही. किंवा जर समजा एखादी मोबाईलचं व्यसन असेल तर ते मोबाईलचं व्यसन असल्यामुळे काय होतं की तो व्यक्ती इतरांसोबत राहूनही तो एकलकोंडा बनतो. सातत्याने तो आपल्या मोबाईलमध्येच व्यस्त असतो. मग त्याच्यासोबत असणारा जो व्यक्ती आहे तो कंटाळतो, त्याला असं वाटतं की याच्यासोबत राहून काही उपयोग नाही, आणि मग यातून मग एकलकोंडेपणा समाजामध्ये निर्माण होत असते. हे 6 परिणाम या व्यसनाधीनतेचे आपल्याला पाहायला मिळतात.